बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि त्यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम। आज आपण बौद्ध जयंती साजरी करण्यासाठी इथे सगळेजण जमलो आहोत। म्हणजे सर्वांना तिथे विहारात येऊन किंवा सगळीकडे आजूबाजूला सर्व पुरुष मुलं सगळीकडे चांगल्या म्हणजे उत्साहात जशी दिसतायत, म्हणजे खरंच खूप आनंदही वाटतोय। पण मला ना एक कुठेतरी अशी शंका, म्हणजे मी जेव्हा बोलायला येते ना तेव्हा बाकीचे कोण अशी आजूबाजूला असतील त्यांना असं वाटत असतं की आता नवीन काय बॉम्ब फुटणार आहे। पण मला खरोखरच असं वाटतं की मला म्हणजे मनापासून की आता जसं की संदेश भाऊनी जे सांगितलं की आपण म्हणजे मानाने सांगतो की मोठेपणाने सांगतो, भारतीय राज्यघटना ही आपल्या बाबांनी लिहिले, पण राज्यघटना बाबांनी लिहिले, पण त्या घटनेचा आपण अभिमानाने सांगतो, पण त्याप्रमाणे आपण वागतो का? तर तसं कुठे दिसत नाही। मी कोणाला दुखवण्याचा माझा हेतू नाही आहे, पण प्रत्येकाने याचा म्हणजे चांगला असेल तर त्याच्यातून घ्यावं। कारण की जर प्रत्येकाने जर हे आपल्या वाडीमध्ये अशी कितीतरी मुलं आहेत, कितीतरी मोठी मोठी ज्यांनी चांगल्या पद्धती म्हणजे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, परत वकील आहेत, म्हणजे अशी भरपूर मुलं आहेत की ज्यांनी म्हणजे ज्या बाबासाहेबांनी ते घटना लिहिले त्याच्यामध्ये आपल्याला ज्या तरतुदी करून घेतल्या त्याचा उपयोग केलाय। पण असाच प्रत्येक मुलांनी आणि प्रत्येक माणसाने त्याचा उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना म्हणजे सदिच्छा व्यक्त करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। बरोबर आहे।